संत हा शब्द उच्चारला तरी मनात एक शांती उमटते. ज्यांनी अहंकाराला विसरून जगासाठी जीवन दिलं, ज्यांच्या पायाखाली देवाचं घर असतं आणि जिथे त्यांचं चरण टेकतं तिथे तीर्थ निर्माण होतं. अशा संतांचा जन्म देवाच्या इच्छेने होतो. ते साधे मनुष्य नसतात, ते ईश्वराच्या कामासाठी जन्मलेली चैतन्य शक्ती असते. संत हे केवळ प्रवचन देणारे नव्हे, ते स्वतः अनुभव घेऊन स्वतः जळून प्रकाश देणारे दीप असतात. ते आपल्या कृतीतून धर्म शिकवतात आणि प्रेमानेच संपूर्ण समाजाला सावरण्याचं कार्य करतात. आज आपण समजून घेणार आहोत संतांची स्थापना शक्ती, संत म्हणजे कोण, त्यांचे जीवन इतकं प्रभावी कसं आणि का म्हणावं. संत म्हणजे साक्षात ईश्वर. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये खूप सुंदर पद्धतीने ह्यांचं वर्णन केलं आहे. संतांचा जन्म केवळ शरीरासाठी नसतो, ते आत्मज्ञान घेऊन पृथ्वीवर अवतार घेतात. संत हे ईश्वराच्या इच्छेने निर्माण होतात. ते स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी जन्मतात. संत आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण जनकल्याणासाठी अर्पण करतात. संताच्या वचनात कृपा असते. संत हा स्वतः परमेश्वर अनुभवून घेतो, तो अनुभव इतरांना देतो. संत संसारात राहूनही अलिप्त राहतो. त्याचं जीवन साधना असतं. संत कृतीतून उपदेश देतात. संतांचा मार्ग सत्य, करुणा आणि शांतीचा असतो. संताचं जीवन म्हणजे चालतं बोलतं धर्मग्रंथ असतो. संताचे बोलणे सत्याच्या प्रकाशासारखे असते. ते जे सांगतात ते स्वतः अनुभवलेलं असतं. संतांची सेवा केल्याने पाप नष्ट होते. संत शरणागतीची खरी भावना ओळखतात. ते अहंकार, मोह, माया सर्वातून पार गेलेले असतात. संत स्वतः अन्न पाणी टाळतील, पण दुसऱ्यांचे दुःख पाहून थांबणार नाहीत. त्यांची दृष्टी अंतरंगातील शुद्धतेवर असते. संत हे केवळ देहात नसतात, ते चैतन्य रूप असतात. ते जीवांना जन्मोजन्मी अंधारातून बाहेर काढतात. संतांच्या कृपेने साधकाला भगवंत भेटतो. संत प्रपंचात परमार्थ शोधतात. ते देहबाण टाकून देतात. संत हे परमात्म्याचे सजीव साक्षात्कार असतात. त्यांचे कार्य सामान्य बुद्धीला समजत नाही. संत कधीच प्रसिद्धीसाठी कार्य करत नाहीत. त्यांच्या मनात केवळ करुणा असते. ते अपमान सहन करूनही प्रेम वाटतात. संत हा भक्तासाठी छायेसारखा असतो. संकटात तो एकटा न सोडणारा असतो. संतांचे बोलणे काळजाला भिडते. त्यांच्या डोळ्यातूनही प्रेमाचा वर्षाव होतो. संत कोणताही भेदभाव करत नाहीत. त्यांचं प्रेम विश्वभर असतं. ते फक्त हरिनामाचं स्मरण करतात. संतांची स्थापना शक्ती अद्वितीय असते. ते धर्म, भक्ती आणि सच्चाई यांचं मूर्त रूप असतात. त्यांच्या कृपेने अशक्य शक्य होतं. संत हा लोकांमध्ये देवत्व जागृत करतो. संत हा लोकांच्या मनामधील अंधकार दूर करतो. संत म्हणजे भक्तीचा झरा. संतांच्या कृपेने जीवनात दिशा मिळते. ते आपल्याला माफ करतात, पण अभिमान सहन करत नाहीत. संत जगाच्या रक्षणासाठी येतात, एक शिकवण घेऊन येतात. तो एक अनुभव असतो. संत सदैव आत्मानुभवाने बोलतो. संतांच्या शब्दात वजन नसतं, तर ती शक्ती असते. ते एकच वेळी साधक, गुरु, भक्त पण असतात. त्यांच्या मनामध्ये शांततेचा समुद्र निर्माण करतो. शरणागताच्या प्रत्येक दुःखाशी एकरूप होतात. स्वतःचा दुःखाचा प्रचार करत नाहीत. त्यांचं दुःख ही त्यांची साधना असते. संतांचा स्पर्शही पवित्र करतो. आपल्या कृतीने ते चमत्कार दाखवतात. त्यांच्या कृपेनेच माणूस ईश्वर प्रेमात गुंततो. त्यांचा ध्यास लोक कल्याणाचा असतो. ते गप्प बसतात, फक्त अंतर्यामी जाणतो. संत हा पावसासारखा असतो, कोरड्या मनातही ओलावा देतो. त्यांची कृपा फळ देणारी असते, न थकता सेवा करते. ते कुणालाही कमी समजत नाहीत. साऱ्यांना आपल्यासारखेच मानतात. साधेपणातच देवत्व अनुभवतात. संत जिथे वावरतो तिथे शांती निर्माण होते. स्थापन करतो समाज, भक्ती आणि आत्मिक जीवन. संत लोकांच्या नजरेतून नाही, हृदयातून ओळखावा. संतांची कृपा मिळाली तर सर्व काही मिळालं. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्या वाजून निवारण होणार नाही. अशा पद्धतीने समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये संतांबद्दल बोललं आहे. असेच आध्यात्मिक विचार, स्वामी समर्थ विचार
प्रेरणा संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.